महापुरुषांच्या अवमानकारक पोस्ट प्रकरणी पाथर्डीत संताप कायम असून कठोर कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। महापुरुषांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या प्रकरणी आरोपी विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीत विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांनी शनिवारी आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे मोहोज येथील सूरज वांढेकर याला ताब्यात घेतलाय। चौकशीनंतर त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। संबंधित सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा आरोप करत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। यावेळी आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करा, या प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला थारा दिला जाऊ नये, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। जिल्हा पोलीस प्रशासनानं वेळीच कारवाई करून संभाव्य तणाव टाळल्याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि पोलीस दलाचं कौतुक केलंय। या मोर्चात प्राध्यापक किसन चव्हाण, किरण पालवे, महेश अंगारखे, प्राध्यापक सुनील पाखरे, कानिफनाथ देवस्थान माजी अध्यक्ष संजय मरकड, एडीगावचे माजी सरपंच संजय बडे, अनंत कराड, माऊली कोंगे, अक्षय शिरसाट, जनार्दन शिरसाट, पप्पू पालवे यांच्यासह शिरसाटवाडी आणि पाथर्डी शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी मोर्चेकरांचं निवेदन स्वीकारून या प्रकरणी कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याबाबत आश्वासन दिलंय। या तालुक्यामध्ये संत महात्म्यांची परंपरा असणारा हा तालुका आहे। आपण जातीवादी माणसं नाहीत। या तालुक्याला खूप उज्ज्वल परंपरा आहे, परंतु अलीकडच्या काळात काय झालंय काय माहिती, पण सर जरा वेगळ्या पद्धतीनं वातावरण निर्माण व्हायला चाललंय। बरं झालं कोकरे साहेब तुम्ही दूध पाणी का पाणी केलं, नाहीतर या तालुक्यात खूप वाईट मेसेज गेला असता। तुमचं अभिनंदन करतो। आणि ही घटना दिसायला छोटी आहे, पण हिचा उद्रेक खूप मोठा झाला असता। मी किसन सरांना, चव्हाण सरांना विनंती करतो, शिवछत्रपती महाराजांचा तिरंगा ध्वज देऊन आपण कोकरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करू, की जेणेकरून त्यांनी हे तालुक्यामध्ये खूप चांगली मोठं काम केलं। एखाद्या 302चा आरोपी अटक करण्यापेक्षा सुद्धा हे खूप मोठं काम आहे साहेब। या तालुक्यामध्ये खूप चांगलं तुमच्या हातून काम झालेले म्हणून तुमचा सत्कार करते भैया। विकृत विचाराच्या व्यक्तीनं केलं। काल आम्ही सर्वजण मोर्चानं या ठिकाणी आलो होतो। ती पोस्ट वाचल्यानंतर कुणाच्याही भावना दुखावल्याशिवाय राहणार नाही, तर त्याला संताप येईल। इतक्या खालच्या भाषेमध्ये जाऊन छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, किंबहुना मराठा समाजाबद्दल आणि आंबेडकरी समाजाबद्दल लिहिलेला। आणि मग काल उत्स्फूर्तपणे आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो। मागणी तीच होती। खरं म्हणजे आज काल आपण त्यांना इशारा दिला होता। काल माझ्या भाषणात मी सांगितलं होतं, मला जरा पुढचं समजतं। आमचे संजय मरकडने सांगितलं चव्हाण सर पारधी जातीचे, आता सार्वजनिकरित्या जात काढणं म्हणजे तुमच्या अॅट्रॉसिटी दाखवा, पण मी करणार नाही। साहेबांच्या साक्षीने सांगतो, संजय आमचे मित्र आहेत, भले ते कुठल्या पक्षाचे असू द्या, कुठल्या विचाराचे असू द्या। तसं या प्रकरणामध्ये झालेलं आहे। देवीदास सिरसाटचा काडीचाही संबंध नाही हे काल आम्हाला माहित होतं, पण जनभावना इतक्या तीव्र होत्या की बाबासाहेब छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल जो कोणी बोलेल, कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा, हा नंतरचा भाग आहे, पण त्यांच्याबद्दल बोलला तर त्याला अटक केली पाहिजे। सामाजिक तेढ निर्माण करण्यासारखी गुन्हे दाखल केले पाहिजे।
बाबासाहेबांनी छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहे, संविधानावरती देश चालतो. संविधान निर्माण करणाऱ्यावरती जर तुम्ही या पद्धतीने बेताल वक्तव्य करणार असाल तर तुमच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. काल ही मागणी होती आमची. तर म्हणजे आज आम्ही, मला वाटत होतं आमचे विष्णुपंत अकोलकर पण यायला पाहिजे होतं मोर्चाला. त्यांना निरोप पण गेला होता. मागणी काय आहे? समाजातला कोणताही कुणीही जातीचा कोणत्या धर्माचा असू द्या, तो आरोपी आहे, गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, तो शोधून काढला पाहिजे, त्याला ठेचला पाहिजे. आणि आताच आमच्या संजू भाऊनी सांगितलं की त्याची एकदा पाथर्डी शहरातनं धिंड काढली पाहिजे. कोकरे साहेब, आम्हाला माहिती आहे इथं 3 दिवस आम्ही डेड बॉडी घेऊन आंदोलन केलं म्हणून इतकी पीडा निघून गेली. ती पीडा जर इथं असती, तुमच्या अगोदरचे पीआय असते ना, तर देवीदास सिरसाटाच आरोपी झाला असता. सिरसाटच. कारण ते पोलीस अधिकारी म्हणून काम करत नव्हते, एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते. तुम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत नाही, तुम्ही अधिकारी आहात, जबाबदार अधिकारी आहात. आणि म्हणून आम्ही तुम्हाला छत्रपती शिवरायांचं जे काय आता संजीव भाऊ सांगितलं भगवा ध्वज दिला, तर म्हणजे छत्रपती शिवरायांचं कुठे तुमची काय मक्तेदारी काय संजीव? त्यांचीच मक्तेदारी का भगवा घालायची? अरे आम्ही पण त्याच विचारायचे आहोत ना. तुम्ही जरा दिवसा डोळ्या अंगावरती शाली टाकून भगवे फिरतात. अरे भगवान बाबाने आम्हाला भगवा ध्वज शिकवला. झाले या ठिकाणी कट कारस्थान कपट रचून शकुनी वृत्ती धारण करून मंत्रेच्या आदेशाने या ठिकाणी काही प्रकार चाललेले आहेत. मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सांगू शकतो की भारत हे राष्ट्र तिरंग्याच्या निशाण्याखाली आणि संविधानाच्या त्या ठिकाणी रचनेमधून चालत आहे. त्यामुळे तिरंग्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि संविधानापेक्षा सुद्धा कोणी मोठा नाही. मसनात गेला मराठवाडा जातीवाद. जर माणसं कापले तर एकच रक्त निघतं. कोणाला तरी राजकारणात तख्त या ठिकाणी जीवन ठेवायचं असेल आणि स्वतःची पोळी भाजायची असेल तर बगल बच्चाला त्या ठिकाणी हाताशी धरायचं आणि कोणाला तरी कट कारस्थान करून या ठिकाणी शांततेने गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या समाज बांधवामध्ये दुफळी आणि त्या ठिकाणी कलह करण्याचं काम जर होत असेल तर हे निश्चितपणाने पाप आहे. गेले 2 दिवस झाले या ठिकाणी समाजामध्ये कलह निर्माण झालेला आहे, दुफळी निर्माण झाली. माणसं एकमेकांसंग बोलत नाहीत, संशयाच्या नजरेने पाहत आहेत. पोस्ट करणार अमक्या जातीचा आहे, कालपर्यंत त्याची आईमाय उधाडली, त्याच्या कुळा बिळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी जसा उंदीर सुडीचे कंस फोडतो आणि बिळात बसतो आणि बिळात पाणी सोडलं का तो बाहेर येतो. जो कोणी, मी त्याला वांडेकर म्हणणार नाही, त्याला वांदेकर आजपासून त्याचं नाव आहे. कारण समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी एक फार मोठं वांद निर्माण केलेलं आहे. पोलीस प्रशासन हे बरीच असतं. भारत देशामध्ये दहशतवाद घडवून आणण्यासाठी जगातले 56 राष्ट्र दाऊद इब्राहिमच्या पाठीशी होते. पण तो भारतीय कायदा एवढा श्रेष्ठ आहे तर त्याच्या हातात हात दिला तरी लाईटीच्या तारीसारखा करंट येईल, पाया पडलं तरी करंट आहे. दाऊदला सुद्धा हा देश सोडून जावा लागला होता. मग काल दाऊद तुम्हाला देवीदास सिरसाट दिसत होता, पण आज दाऊद वेगळा निघालेला आहे. जो कोणी स्वतःच्या आई बापाचा, जो कोणी त्या ठिकाणी तिसगाव या ऐतिहासिक नगरी त्या परिसरातला तो आरोपी आहे, तो जर त्या कुळात जन्मला असेल, ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, ज्यांच्यावरती शस्त्र चाललं नाही, ज्या कुळामध्ये धर्मवीर संभाजी राजे जन्मले, ज्यांनी पूर्वजाने घालून दिलेली परंपरेचं जतन ठेवण्यासाठी स्वतःची पूर्वजाची शिकवण पतन होऊन दिली नाही, शिरछेद झाला तरी धर्म जीवन ठेवला, ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. मुस्लिम जगात 56 राष्ट्र मुस्लिम असताना सुद्धा भारतात मुस्लिमांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून अंतर्गत का होईना या भारत राष्ट्राची तुम्ही नागरिकाबरोबर सगळ्यात मोठी संख्या असणारे जगातील सगळ्यात मोठा देश तुम्ही आहे. आणि मग काय मिळालं त्याला? ही पोस्ट रितसरपणे लिहून दिली गेलेली आहे. याच्यामध्ये ज्या ठिकाणी लिहिलंय सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या निश्चितपणे अवमान करणाऱ्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, धर्मवीर संभाजी राजाला स्वर्गामध्ये त्या ठिकाणी जागा प्राप्त झाली आहे. षडयंत्री कट कारस्थान करणाऱ्यांनो, हे तुमचं पाप आहे, हे तुम्हाला फेडावं लागणार आहे. कारण महामानवाच्या त्या ठिकाणी प्रतिमेचं, त्या ठिकाणी त्यांच्या जीवन चरित्राचं आणि त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुणाचं त्या ठिकाणी तुम्ही अवमान केलेला आहे. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये एकूण तर थांबलं पाहिजे. कोकरे साहेब, तुम्ही कोकरू नाहीत. या पोलीस स्टेशनचा फौजदार वाघ असतो. तुम्हाला या ठिकाणी आडनाव बाजूला ठेवून वाघासारखं राहावं लागणार आहे. कारण ही पाथर्डी
ऐतिहासिक नगरी आहे. जगाचा पोशिंदा विश्वविख्यात भगवान श्रीकृष्णाने ज्या अयोध्याचं या ठिकाणी सारथ्य केले निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. कारण मला वाटतं दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही कुठली तरी एक शक्ती करते असं वाटतंय. आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याला एक दूध विक्रेत्याला पुढे करून त्याच्या नावावर त्याचा अकाउंट हॅक करून त्या ठिकाणी असे असतील पोस्ट त्या ठिकाणी पोस्ट केली, शेअर केली. आणि मला वाटतं तो जो वांडेकर आहे तो नक्कीच रक्तात दोष असणारा माणूस असणार आहे. कारण हा पाथर्डी तालुका गुन्हे गोविंदाने राहणारा तालुका आहे. सर्व समाज एकत्र राहतो आणि आपण सर्व जातीमध्ये न विभागता आपण खरं तर हिंदू म्हणून आपण काम केलं पाहिजे. आपल्या ज्या जाती पडलेल्या आहेत त्या आपल्या व्यवसायावर जाती पडलेल्या आहेत. कुंभार असन तर त्याला गाडगे घडवतो म्हणून कुंभार, सुतार असेल त्याला सुतार. पण आपण सर्व हिंदू म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं खरंच संयम काल सर्वांनी त्या ठिकाणी दाखवला आणि पोलिसांचाही, कोकरे साहेबांचंही विशेष करून अभिनंदन. पाथर्डी पोलीस स्टेशन पे काल CR नंबर 826/2026 हा गुन्हा जो महापुरुषांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं त्या संदर्भात गुन्हा दाखल होता. माननीय SP सर, माननीय ॲडिशनल सर कुलकर्णी सर, SP सुदर्शन सर, DYSP राजगुरू सर, आम्ही स्वतः आमचं पूर्ण तपास पथक आणि सायबर पोलीस स्टेशन PID क्लेम हे सर्व रात्री 2:30-3 पर्यंत वर्कआउट करून जो मूळ आरोपी आहे त्या मूळ आरोपीपर्यंत पोहोचलो. रात्री मूळ आरोपी ताब्यात घेतलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये संबंधित जे वाढीव सेक्शन्स आहेत वाढवलेले आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्ट पण वाढवलेला आहे. सदर आरोपीला आम्ही रात्रीच अटक केलेली आहे. त्याला आज PCR करता माननीय न्यायालयात अहिल्यानगर येथे हजर करत आहोत. आणि माझं सर्व जनतेला परत एकदा आव्हान राहील की कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जर काही शंका असेल तर कधी पाथर्डी पोलीस स्टेशनला येऊन आपण समक्ष येऊन तुमची तक्रार नोंदवावी. बाकी जे काही अफवा पसरतात हे पसरतात त्याच्यावरून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी हे पाथर्डीच्या नागरिकांना आव्हान करतो. प्रतिनिधी अक्षय बायकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.